कोविडचा काळ पण तेव्हा होता आणि नंतर आपण पाहिलं असेल मिंदे सरकार होतं, भाजप प्रणित मिंदे सरकार होतं। या दोन्ही सरकारांमध्ये आपण पाहिलं असेल गेल्या 2.5 वर्षात मिंदे सरकार असताना महाराष्ट्राला काय फायदा झाला? भाजपचं सरकार असून महाराष्ट्राला काय मिळालं? आमच्याकडून सगळे उद्योग निघून गेले, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती नाही झाली, शेतकऱ्यांवर जे पीक विमा आहे तो त्यांना मिळाला नाही, विमा कर्ज चढत गेलेले, आत्महत्या वाढत गेलेल्या आहेत, महिला सुरक्षित नाही आहेत। मग नक्की कुठचा वर्ग सुरक्षित वाटतं कोणाला? कोण खुश आहे? आणि म्हणून हेच सांगेन मी, भाजपला जर कोणी चुकून मतदान करत असेल तर एवढाच विचार करा की एक तर महाराष्ट्राला काय मिळत आहे आणि महाराष्ट्र द्वेष्टे भाजपला आपण मतदान करून काय मिळणार। भाजपकडून किंवा भाजपकडून दावा केला जातो की आम्ही 40 पार राज्यामध्ये जाऊ, तुम्ही तिचं अनालिसिस काय आहे? नाही, कदाचित त्यांना 800-900 जागा मिळणार आहेत 4-5 वेगळ्या ग्रहांवर, चंद्रावर वगैरे, पण आपल्या देशामध्ये तुम्ही पहा, दक्षिणेतून साफ आणि नॉर्थमध्ये हाफ हे दिसायला लागलेलं आहे। जर परवाकडे भाजपच्या सभेतली भाषा पण पाहिली, धर्मामध्ये 1-2 धर्मामध्ये वाद निर्माण करायचे, जातींमध्ये वाद निर्माण करायचे, मग जिल्ह्यामध्ये वाद निर्माण करायचे। भाजप ही भाषा जेव्हा हरायला येते तेव्हाच बोलायला लागते। हिंदू मुस्लिम असेल, जातीचं असेल समीकरण, जेव्हा भाजप हरण्याच्या जवळ असते तेव्हाच हे समीकरण लोकांसमोर आणते। पहिल्या फेजमध्ये हे आलेलं आहे, म्हणजे जे आम्ही बोलत आहोत पहिल्या फेजमधलं मतदान हे इंडिया आघाडीसाठी चांगलं झालेलं आहे, हे दिसून येतं। ते जिथं जिथं सभा घेतात की काँग्रेसनं सगळी संपत्ती जी आहे इतर धर्मियांची ती काढून घेऊन मुस्लिमांना देण्यासाठीचा मॅनिफेस्टोमध्ये उल्लेख केलेला आहे। मनमोहन सिंगांचंही त्यांनी नाव घेतलं, त्यावेळेस ते अल्पसंख्याकांच्या बाबतीमध्ये जे बोलले होते ते सुद्धा त्यांनी वापरलंय की घुसपैठी हे म्हटलेलं आहे। मला वाटतं दुर्दैवी आहे की कोणाबद्दलही असं बोलणं आणि हे वक्तव्य त्यांच्याकडून येणं। आम्ही हेच बोलत आहोत की 10 वर्ष बहुमताचं सरकार चालवल्यानंतर नोटाबंदीमुळे किती काय काय आपल्या देशात चांगलं घडलं, मग काळा पैसा कसा सगळ्यांच्या खात्यात 15 लाख म्हणून आलेला आहे, आतंकवाद कसं संपलेला आहे, खोट्या नोटा कसं संपल्यात हे सांगायला पाहिजे, त्याचं यश सांगायला पाहिजे, जीएसटीची यशोगाथा ती सांगायला पाहिजे, 100 स्मार्ट सिटीज कुठच्या देशामध्ये बनवल्यात हे सांगायला पाहिजे। पण ते सगळं सोडून हिंदू मुस्लिम, मटन मांस मच्छी ह्याच्यावर भाजप प्रचार करायला लागलेली आहे, हे दुर्दैव आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काँग्रेसने वचननाम्यात सांगितलेलं आहे ते एकच आहे, भाजप आता जातपात धर्म न बघता सगळ्यांची आपली संपत्ती घेत आहे आणि एका उद्योगपतीला देत आहे। त्याच्या विरोधात हा देश आहे, अदानींच्या हातात सगळ्यांची संपत्ती चाललेली आहे। आज बातमी आलेली आहे की पुढच्या महिन्यापासून मला वाटतं मुंबईमध्ये विजेची बिलं वाढणार आहेत अदानीमुळे। ह्याच्या विरोधात आम्ही सगळे आहोत। कुठेही काँग्रेसनी कुठच्याही जातीचा धर्माचा उल्लेख केला नाही, कारण ते मुळात नाहीच है। मुझे लगता है जो बात है वो लोगों के सामने है, मैं तो जनता में हूँ, खुश हूँ। यही बात है कि आज जो भी वादे भाजपा देती है वो तो पूरे नहीं करती, ये आपने हर जगह देखा होगा। जो वादे गरीबों को दिए थे, जो वादे महिलाओं को दिए थे, जो किसानों को दिए थे, जो अर्बन लोगों को दिए थे, एक भी वादा पूरा किया नहीं। सरकार का जो नारा लग रहा है क्या मानेंगे? अब की बार भाजपा तड़ीपार यही जनता बोल रही है। मला वाटतं आमचा विश्वास सर्वोच्च न्यायालयावर आहे आणि व्हीव्हीपॅटवर आपण पाहताय चालू आहे तिथे। मावळच्या विषयी बोलूया की आपण आता जर त्यांच्याकडे संविधानिक पद नाहीये, यापूर्वी नव्हतं कधी, सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांसाठी सुप्रिया सुळेंनी पत्र देऊन मागितली होती, मात्र त्यांना ती देण्यात आलेली नाही। मूळ गोष्ट एकच आहे, जर आपण पाहिलं असेल मला वाटतं, म्हणजे मी एका व्यक्तीला कोणाला दिली कोणाला दिली नाही, कोणाला द्यायला पाहिजे कोणाला नाही द्यायला पाहिजे हा एक वेगळा विषय झाला, त्याच्यात जाणार नाही, कारण मी कधी कुठच्या व्यक्तीवर इंडिव्हिज्युअली बोलत नाही। पण एक आहे, मला वाटतं दादांनीच विधानसभेत एक भाषण केलं होतं, त्याच्यात कोणाला कोणाला किती सिक्युरिटी दिली आहे आणि ते त्या बोर्ड्समधून आलंय का, ते सिक्युरिटीच्या रिकमेंडेशनमधून आलंय का, मिंदी गटात ज्यांना जायला मिळतं त्याच्यात किती कोणाला कोणाला सिक्युरिटी दिली हे आलं सगळ्यांसमोर।